म्हणजे आता हे व्हिडिओला एडिट पण नाही करत आहे मी, पण तुम्ही हिरवगार वातावरण बघा. असं शिकली पण अधोगतीला लागली, आणि जी माणसं नाही शिकली त्यांनी परंपरा जपल्या. हे फक्त झाडं बघा केवढी उंच आहेत, खूप उंच आहेत मंडळी झाडं. हे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल आता ही व्हिडिओ तुम्हाला एवढी आवडत असेल तर विचार करा, मी इथे चालतोय तुम्हाला किती भारी वाटते. विकास भाऊ इथे चालले आहेत बघू शकता. थोडं हलकंसं रिस्की आहे. पुढच्या टप्प्यातली सीडी आहे ही. जय शिवराय मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. आणि आजचा आपला फेरफटका आहे तो म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील किल्ले कोथळीचा भैरवगड. मंडळी महाराष्ट्रात अनेक असे भैरवगड आहेत, काही जवळपास 4 ते 5 भैरवगड आहेत, वाटतं जास्त पण असतील. तर त्या भैरवगडापैकी आपण ज्या भैरवगडावर चाललो आहोत तो किल्ला आहे कोथळीचा भैरवगड. गडावर जाताना वाटेत आपल्याला ही एक दगडी शिळा दिसते, ज्याच्यावर एक माणसाचं चित्र कोरलं आहे. ते काय माहिती नाही नक्की काय. आणि समोर जो बघतोय तो आहे कोथळीचा भैरवगड. मंडळी किल्ले भैरवगड, कोथळीचा भैरवगड आपण सुरुवात केली आहे चढायला. इथे बघू शकता आपले कमलभाई येतात आहेत, त्यांच्या पाठून येतात आहेत मानसीताई. आणि हा ॲरो बघू शकता, तुला वरती 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 जायचं आहे. इथे ग्रामस्थांचं दैवस्थान आहे, एक प्रकारे देवराई आहे ही, देवासाठी राखलेलं जंगल. चाललो आता वरती वरती हळूहळू. आपण स्थानिक लोक जात असतात वरती. चला आता. पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग, बोलतो पाषाण नाही, बोलतो पाषाण, तोची पांडुरंग, तोची पांडुरंग. ते विकासदादा चालतात आहे, त्यांच्या पुढे संगमरत्न फाउंडेशनचे सर्वेसर्वा अल्पेश भाऊ. शुभम भाऊ कुठे गेले? पुढे. हो हो हो, हे आपले दोघं येतात आहेत हळूहळू. चला चालते बोलो, चालते बोलो. आणि किल्ला आहे, किल्ला आहे, किल्ला आहे हा इथला. हा किल्ला आहे कोथळीचा भैरवगड. व्हिडिओ जरा सुरूच ठेवतो म्हणजे तुम्हाला एक अंदाज येईल की हे जंगल कसं आहे, स्थानिकांनी हे जंगल कसं राखलं आहे, आणि निसर्ग हा किती समृद्ध आहे इथला. कारण की इथे मुंबई पुण्यासारखं सिमेंटचं जंगल अर्थात बिल्डिंगी इथे झालेलं नाहीत. हे अजून ही गाव आहे, विलेज आहे. इथे स्थानिक लोक आजही त्यांच्या परंपरा, रूढी परंपरा राखून निसर्गाला देव मानतात. आणि हे पूर्णतः जंगल आपण इथे बघू शकतो. जैत रे जैत पिक्चर कोणी बघितलं असेल ना, लिंगोबाचा डोंगर आभाळी गेला, तर अशीच ठाकूर वाडी त्याच्यामध्ये आहे. तर आपण जंगल पार केल्यानंतर बापरे, इथे आपले सातारकर मंडळी, कोकणातली मंडळी हल चालवतात आहे. ओ हो हो, काळ्या मातीत मातीत टिफन चालतंय, टिफन चालतंय. आपला भैरवगड. चालत राहा आणि फक्त चालत राहा. चलो. ती माझ्या ते वीची खिंड आहे ना, तिथून आहे. आणि इथे बहुतेक तरी शिड्या आहेत, तर त्या शिड्या इथूनच दिसतात आहे खाली.
दिसत हे बघा, ह्या शिड्या आहेत स्टीलच्या, लोखंडी अशा शिड्या. त्या शिड्यांवरनं जायचं आहे वरती. तिथला जो कातळ टप्पा आहे तो खूप डेंजर होता, त्यामुळे तिथे शिड्या लावण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात आपल्याला असे बरेचसे दैवत, बरेचसे ग्रामदैवत आढळतात. वेतोबा असून दे, खंडोबा असून दे, ज्योतिबा असून दे, म्हसोबा असून दे, त्यापैकी हा एक भैरोबा. आणि हा भैरवाचा हा डोंगर, ही कोथळ्याची वाडी. आणि कोथळ्याच्या वाडीला असणारा हा वरती भैरवगड किल्ला, म्हणून याला नाव आहे कोथळ्याचा भैरवगड. हे सर्व आजूबाजूचे किल्ले सर्व हरिश्चंद्रगडाच्या प्रभावळीतले आहेत. आजूबाजूच्या परिसरातले समकालीनच असणार, कारण ह्यांना कुठेही असा इतिहास सापडत नाही. भैरवगडाचा असा तर साधारण कुठलाच इतिहास सापडत नाही, कारण महाराष्ट्रात अनेक असे भैरवगड आहेत. आणि हे पूर्णतः पूर्ण किर्र असं जंगल आहे. खाली आपण देवत्व बघितलं की देवासाठी रान ठेवलं आहे, एक वनराई ठेवली आहे. तिला बोललं जातं कोकणामध्ये आणि बऱ्याचशा अशा भागामध्ये देवराई म्हणून. तर ही देवराई आहे की इथे माणसांनी काही निसर्गातून घ्यायचं नाही. आपण आजकाल हापसापणा खूप करतोय, निसर्गाला ओरडवडून खातोय. आणि आता महिना चालू आहे फेब्रुवारी, लवकरच मार्च येईल, मे येईल. पण तरी पण म्हणजे आता हे व्हिडिओला एडिट पण नाही करत आहे मी, पण तुम्ही हिरवगार वातावरण बघा. पावसात मग इथे काय असेल हा विकास दा? हो, खूप छान आहे. म्हणजे आता 12 वाजले जातात मग हो, तरी पण बऱ्यापैकी सावलीमध्ये ट्रेक चालला आपला. मग म्हणजे हे बऱ्यापैकी जपलेलं जंगल आहे, लोकांनी त्याचा गैरवापर नाही केला, गैरवापर नाही केला. ते चांगलं आहे. माणसं शिकली पण अधोगतीला लागली, आणि जी माणसं नाही शिकली त्यांनी परंपरा जपल्या. हे फक्त झाडं बघा केवढी उंच आहेत, खूप उंच आहेत मंडळी झाडं, खूप म्हणजे खूप. हे आपले 22-22 फूटचे गणपती असतात ना, त्याच्याहून जास्त 40-45 फुटाची ही झाडं आहेत, मोठीच्या मोठी. आणि खूप सुंदर आहे जंगल. म्हणजे एखादा जर वासोट्याला गेला नसेल, मी तर गेलो नाही आहे, वासं वाटतं की मग वासोट्याचा जंगल ट्रॅक करतोय. हे खोड बघा किती खूप आहे, खूप आहे, खूप आहे, आणि खूप सुंदर आहे. हे तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल, आता ही व्हिडिओ तुम्हाला एवढी आवडत असेल तर विचार करा, मी इथे चालतोय तर मला किती भारी वाटते. पुढे तर अजून किर्र झाडं होत चाललंय, रान, वन. बाप रे, याचा घेरा केवढा असेल, ह्याची हात मिठी मारली तरी हे पुरणार नाही, एवढं मोठं आहे. बऱ्यापैकी मोठं. आणि हे जंगल किती समृद्ध आहे हे त्याच्या खोडावरनं कळतंय मंडळी. त्या खोडाला पण आहे ना शेवाळ जमलंय, एवढा मातीमध्ये ओलावा आहे खोडावरती. हे बघू शकता, दगडावरती शेवाळ आहे, दगडावरती. बाप रे, खूप सुंदर आहे मंडळी. फक्त बसून राहावं शांत. समाधी लागते म्हणतात ना, समाधी लागते. हा, ठीक आहे. वारा, प्युअर नेचर. आपण बोलतो निसर्गाला साऊंडच नाही, निसर्गाला व्हॉइस नाही, आवाज नाही. म्हणजे शांत बसा. त्या मुंबई, पुणे, नाशिक या सिटीमधून बाहेर या, जंगलात या, तुम्हाला निसर्गाचा पण आवाज येईल, तुम्हाला झाडांचा आवाज येईल, फांद्यांचा आवाज येईल, पक्ष्यांचा आवाज येईल. एवढंच काही तर इवर आता आम्हाला हवेचा पण आवाज आलाय. हो, हो, मी चालतोय त्या पानांचा पण आवाज आहे. हो, वरती आहेत, आवाज येतोय. असं वाटतं व्हिडिओ बंदच नाही करायची, एवढं सुंदर आहे मंडळी. आपण आलो ते म्हणजे भैरवगड, कोथळ्याचा भैरवगड. तर थोडक्यात माहिती सांगतो जी आता माझ्याकडे उपलब्ध आहे, कारण ह्या किल्ल्याची अशी माहिती नाही, परंतु किल्ल्यावरती आपल्याला जे अवशेष भेटणार त्याच्यावरनं हे कळतं की हा किल्ला आहे. तर गडाचा माथा मंडळी चिंचोळ आहे, छोटा आहे.
आणि तो चिंचोळा असून पण दक्षिणोत्तर साधारणतः 3 एकरवर पसरले आहे. तर 3 एकर म्हणजे किती मोठं असू शकतं हे तुम्ही विचार करू शकता. त्याच्यानंतर गडमाथ्यावर प्रवेश केल्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला उघड्यावरचा भैरोबाचं चौथरा वजा ठाणं दिसतं. ते आपण आता वरती जाऊन बघूच. त्याच्यानंतर त्याच्या बाजूला काही मूर्ती आणि विरगळ आहेत. तर त्या विरगळ नक्की आपण बघायचे आहेत. ते विरगळ बघू. समोरच कातळात कोरलेली 2 पाण्याची टाकी आहेत, ती आपल्याला बघायची आहेत. या टाक्यांच्या मागे 2 दगडी दीपमाळ आहेत. आता हे वरती दीपमाळ कसे असतील ते पण आपण बघूया. वन खात्याने कड्यावर धोकादायक ठिकाणी लोखंडी कठडे बांधलेले आहेत. तिथे काही आपल्याला शिड्या दिसतील, ते आपण आता जाताना बघणारच आहोत. आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे गोष्ट की हरिश्चंद्रगड व त्याच्यावरतील ते जे तारामती शिखर आहे ते आपल्याला वरतून स्पष्टपणे दिसतं. जर चांगली व्हिजिबिलिटी असेल, धुकं नसेल, ऊन चांगलं असेल तर आपल्याला ते दिसेल. गडाच्या डाव्या बाजूला कातळात खोदलेली 5 जोड टाकी असून समोरच भैरव गडापेक्षा उंच गाढवाचा डोंगर आहे मंडळी. बाकी किल्ला गड पाहायला वरती साधारणतः अर्धा तास लागतो. आणि भैरवगडाचा इतिहास मगाशी सांगितल्याप्रमाणे याचा उल्लेख कुठे येत नाही, तरी भैरवगड हे नाव 6 ते 7 किल्ल्यांना असल्याने त्याचा इतिहासात नेमका असा संदर्भ आपल्याला लागत नाही. आपण वरती जाऊया आता, ते म्हणजे किल्ले भैरवगडावरती. हे वेगळेच आहे मंडळी, असं माझ्या कधी बघण्यातच नाही. म्हणजे हे गुफे बिफेला असतं असं हा स्ट्रक्चर, असं माझं मत आहे. झीज झालेलं आहे ते. हा, ही झीज झाली असणार बहुतेक, बरोबर विकासचा. आणि ते खापची कारण की ना जेव्हा लावा येतो तो असा तासल्यासारखा असतो. हा, तिथे हा तर जरा बघा ना वेगळा कसा वेगळाच आहे. ते खापच्या सुटतात ना, हा. तो प्रकार आहे. दगडाच्या खापच्या सुटतात ना, स्ट्रॉंग दगड नसतो बेसाल्टचा, हा, त्यातलाच एक खापचीवाला प्रकार आहे असं दिसतं. मंडळी इथे पाण्याची आर्द्रता आणि निसर्ग किती समृद्ध आहे हे तुम्हाला मगाशीच दाखवलं, पण तो छोट्या दगडावरती दाखवलं. हा भला मोठा दगड आहे आणि त्याच्यावरती शेवाळ बघा किती आहे. हे सगळं शेवाळ आहे आणि शेवाळीची पण प्रजाती आहे मंडळी. हे सजीव आहे, निर्जीव नाही आहे. ह्याला जीव आहे, हे जिवंत आहे. हे शेवाळ आहे मंडळी. आणि बघू शकता आपण किती मोठ्या प्रमाणात ह्या दगडावरती वाढलेलं आहे. आणि ही गोष्ट आपल्याला पटवून देतं की जंगल मोठ्या प्रमाणात समृद्ध आहे, खूप सुंदर आहे आणि जंगलाला अजूनपर्यंत हानी झाली नाही. झाड बघा केवढं मोठं आहे ते, त्याच्यानंतर ते झाड, हे झाड, खरंच मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा मी देवराई बघत असेन की जी निसर्गात आजही जपली गेलेली आहे. नक्कीच ही वनराई, ही देवराई या भैरवाच्या नावाने आजही लोकांनी पूजली असणार आणि ह्याला इजा होऊ दिली नसणार. त्यांना जेवढं स्वतःसाठी मुबलक लागतं तेवढंच ते इथून नेटलं असेल, ते म्हणजे सरपण असून दे किंवा जी काही लाकडं असतील ते, परंतु कुठल्याही झाडाला आपल्याला हानी पोचलेली दिसत नाही. मंडळी आपली खाली आहेत. पायऱ्या आल्या. हां, इथे बल्ब पेटतोय माझ्या, ते सोलारवरती येतो बल्ब पेटतोय बघा तुमच्यावरती. तो सोलारवरती असणार बहुतेक. अच्छा, ही लाईटचीच खांब आहे काय? हां हां, म्हणजे रात्री पण इथे लोक येऊ शकतात. हां, हो मंडळी. मागची जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल ना तर आपण गेलो होतो कलाडगड म्हणून. तर तिथे ना वेताळचं मंदिर आहे वरती, तर तिथे पण स्थानिक लोक जा ये करतात. त्यामुळे त्यांचं ते ग्रामदैवत बोलू शकतो. हां, तर ते दैवत असल्यामुळे तिथे रेलचेल आहे, तिकडे त्यांचे फेरे असतात आणि त्यामुळे ना किल्ला एक प्रकारे अजूनही जिवंत आहे. आणि हा पण किल्ला जिवंत आहे. आपण पण उतरताना चढताना आता हे ते बघतच आहोत, स्थानिक आहेत. आणि त्यांच्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंटने हे असे मोठेच्या मोठे रॅलिंग, जिने, शिड्या हे सगळं केलेलं आहे. तर इथे पण गुफा वगैरे आहेत, पाण्याची टाकी आहेत, जी मगाशी तुम्हाला माहितीमध्ये सांगितली ती बघूया आणि वरती पठारावर जाऊया. विकास भाऊ इथे चालले आहेत, बघू शकता. थोडं हलकंसं रिस्की आहे आणि तिथे पोचल्यावर आता बघूया काय दिसते आपल्याला. तर इथून आपण आलो. मला पहिलं वाटलेलं इथे आहे ना
माझ्या पाठी आता मी तुम्हाला दाखवेन की मला वाटलेलं इथे असेल की पाण्याचा टाका वगैरे असेल, गुफा वगैरे असेल, पण गुफाच आहे पण एवढी मोठी नाही. बघू शकता हे असं आहे, हे असं काहीसं स्ट्रक्चर आहे. तर इथे काही लोकांनी शेकोट्या वगैरे केल्या आहेत. शेकोट्या बोलण्यापेक्षा जेवण बिवण्यासाठी काही ना काहीतरी चूल वगैरे पेटवली आहे. आणि असतात आपले काही आताचे शिलालेख हे असे SH वगैरे कोरलेले, नको ते धन. आणि परत वरती जाऊया आपण आता. देवराईच्या वाटेमधून आलो तिकडे एकदम इझी होतं. इथे जरा काय बोलू शकतो, खिंड आहे. हा एक डोंगर आहे, हा एक डोंगर आहे. दोन्ही डोंगर मिळून व्हीचा शेप झाला आहे. त्या व्हीच्या शेपमधून आपण वरती जातो आणि वरती तिकडे अल्पेश भाऊ आपल्याला हाय करतात आहे. आणि त्यांच्या पाठी आहे ते आहे शिड्या. चला असं आपण करत चाललेलो आहे. पोचल्यातच जाऊ आहे आणि शिड्या एकदा पार केल्या की आपण वरती पोचलो. मंडळी आता आपल्या कोरलेल्या पायऱ्या लागलेल्या त्या आपण चढून आलो. त्याच्यानंतर हे आता रॅलिंग आणि सोबत मी मगाशीच बोललो तुम्हाला, इथले स्थानिक लोक वरती भैरोबा त्यांचं दैवत आहे, त्यांचं ग्रामदैवत आहे, ते वरती असल्यामुळे इथे स्थानिकांचं ये जा रेलचेल असते. आणि ह्या रहदारीमुळे इथे फॉरेस्ट डिपार्टमेंटने ही अशी शिडी लावलेली आहे. आता आपण शिडीवरनी वरती जाऊया आणि पुढे आपण वरचा प्रवास बघूया. आलो मंडळी आता ती पार करून शिडी. इथे असं जरा पर्यटन स्थळ म्हणून इथे जरा एक व्ह्यू पॉईंट दिलाय. तिकडे जात नाही बसत, ते कमलबाई उभे आहेत. इथून असं वरती आलो इथे आणि हा वरचा टप्पा आहे. इथे आपली मानसीताई चालली आहे. काय तिथे पण गुफाच ना अशाच नॉर्मल पाण्याच्या टाक्यात. हो 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 पानी का तालाब जैसा. हो 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 एक हा देखो ले पाण्याच्या टाक्यात मंडळी. आतमध्ये पाणी पण आहे, कधी खराब आहे. आणि पुढे पण रस्ता पुढे पुढे जातो. नहीं अभी पी नहीं सकते लेकिन वो खराब झाले. लेकिन पहले के ज़माने में वो लोग इधर से ही पानी का उनका जो भी रहेगा अवेलेबल. उधर भी थोड़ा केव्स है लेकिन उधर अभी उधर मत जाते, बहुत लंबाई है. जितना जाएंगे उतना ही लंबा है, क्योंकि ऊपर भी और चढ़ना है. हाँ पुढच्या टप्प्याला आलोय मंडळी. क्या है, पानी का टाका है. ये कैसे चढ़ रही है, लेकिन चढ़ रही है. हाँ हे बघू शकता इथे भरपूर पाणी आहे सगळं. हाँ पानी यार एकदम नीचे. हाँ मतलब ऐसा थोड़ा बॉटल से हिलाया ना बिल्कुल नीचे पानी, तो पाणी क्रिस्टल क्लियर. हाँ क्लियर आहे. पाणी बघू शकता मंडळी, पूर्ण पिण्यायोग्य पाणी. मला खाम टाकी बोलतात. पाणी बघा मंडळी, हे टाक आहे. कुठल्या पॉइंटला बनवलंय बघा. म्हणजे इथे डोंगर संपतो, कडा आहे, इथे अशी स्लोप आहे आणि त्याच्या आतमध्येच हे खोदून चिरून टाकं बनवलंय आणि त्याच्यामध्ये ते खांब टाकले. त्याला खांब टाका म्हणून ओळखलं जातं. हे खूप मोठं असणार मंडळी. आणि त्याचं पाणी बघा, आतमधलं पाण्याच्या आतलं पण दिसतंय. पाणी पिऊ शकतो पण सध्या आपल्याकडे पाणी भरपूर आहे, मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे आता सध्या तरी गरज नाही. फक्त वरची हिरवळ जर हटवली, निथळलं की आपण पाणी पिऊ शकतो. ह्या जुन्या पायऱ्या बट नंतर बसवलेल्या पायऱ्या आहेत, जुन्या नाहीत. आणि ही परत एकदा शिडी लागलेली आहे. ही जरा मोठी शिडी आहे मंडळी. चला आता बघूया. चला मानसीताई, पुढच्या टप्प्यातली शिडी आहे इधर. कमलबाई स्टँड लावतात ते.
ह्यांचं आपलं एकट्यामध्येच चालू असतं काहीतरी. हां, टायमर लागला, फोटो आला, एक नंबर. या ताई आपले चढल्यात, आता मी पण जातो वरती. शेवटची शिडी पार करून ही रेलिंग लागतं आणि ही रेलिंग एकदा वरती आलो की आपला प्रवेश होतो किल्ल्यामध्ये. हे वरती आपण आलो पठारावरती, मेन भैरवगडाच्या मेन पठारावरती. आणि तुम्हाला मग बोललो त्या दीपस्तंभ, दीपमाळ, ते हे बघा इथे आहे. जवळ जाऊन दाखवतो मी तुम्हाला. इथे आग पेटवली त्यामुळे सगळं काळं आहे. हे बघा या दीपमाळी आहेत, जुन्या आहेत मंडळी. या साक्ष्या देतात किल्ला असण्याच्या आणि साक्ष्या देतात या पाण्याच्या टाक्यांच्या पण. आणि तिकडेच ते पूजा करतात आहेत. तिथे माकड बसले आणि त्या विरगळी आहेत तिथे आहेत. मंडळी मग अशी तुम्हाला जंगलामध्ये देवराईमध्ये माहिती दिली. आजूबाजूला जे किल्ले दिसतात त्यापैकीच इथे असणारं हरिश्चंद्रगड, त्याच्यानंतर तिकडचं त्याचं तारामती शिखर, हे सगळे मोठे मोठे ढेकळं, मोठी मोठी ही पर्वताची श्रेणी, हे पूर्ण पर्वतरांग आणि आजूबाजूचे किल्ले आपल्याला इथून वरतून दिसतात. आणि तिथे ते आहे ते मंदिर, भैरवाचं स्थान. सध्या तिकडे जरा बसतोय, फोटो काढतो आणि आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात. तर मंडळी हा होता कोथळीचा भैरवगड आणि ही छोटीशी व्हिडिओ, माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. इतरांपर्यंत ही माहिती शेअर करा. बाकी भेटूया कुठल्या तरी एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन फेरफटक्यामध्ये. तोवर जय जिजाऊ, जय शिवराय, जय भारत.